नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला दिवाळीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती देणार आहे। त्यासाठी मी इथे तयारी केलेली आहे। चला तर बघूया की आपल्याला काय काय साहित्य लागतं। तर इथे मी 4 प्रकारची फुले आणि आंब्याची पानं घेतलेली आहेत। गुलाबाची, झेंडूची आणि जास्वंदीची अशी फुले मी इथे घेतलेली आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फुले घेऊ शकतात। आणि इथे मी फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे जे असेल त्यासाठी मी इथे हार बनवून घेतलेला आहे। माझ्याकडे फोटो आहे त्यासाठी मी हार थोडा मोठा बनवलेला आहे। त्यानंतर इथे मला एक कमळाचे कळी मिळालेली आहे, ती मी घेऊन आलेली आहे। त्यानंतर आपण बघूया की इथे शुद्ध कापूर मी घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे माझ्या घरच्या वेलीचे विड्याची पानं। देवीच्या विड्यासाठी मी इथे लवंग आणि विलायची घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे एक हिशोबाची वही घेतलेली आहे। आपण यामध्ये वर्षभराचा हिशोब लिहिण्यासाठी मी इथे ही डायरी आणि पेन घेतलेला आहे। याची पण आपण आज पूजा करणार आहोत। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 5 प्रकारचे अशी धान्य। 5 प्रकारच्या धान्याची दिवाळीच्या पूजेसाठी खूप महत्त्व आहे। त्यानंतर मी इथे खडीसाखर, लाह्या हा प्रसाद देवीचा अत्यंत प्रिय आहे। लाह्या आणि बत्तासे, त्यामुळे मी इथं लाह्या आणि बत्तासे दोघेही घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी अगरबत्ती घेतलेली आहे। तुमच्याकडे धूप असेल तर तुम्ही धूप घेऊ शकता। हळकुंड देवीच्या विड्यासाठी घेतलेले आहेत। विष्णुचक्र आणि कवड्या। त्यानंतर मी इथे सुपारी घेतलेली आहे। सुपारी गणपती पूजनाला अत्यंत महत्त्व आहे। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे कमलगट्टे। कमलगट्ट्यांचं पण दिवाळीच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्व आहे। कमलगट्टे इथे मी घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे हळदी कुंकू आणि अक्षदा। हळदी कुंकू अक्षदा याचे आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। त्यानंतर मी इथे पंचरंगी धागा घेतलेला आहे। कळसाच्या नारळाला 5 वेळेस आपण याला गुंडाळायचं आहे। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे गोमूत्र किंवा गंगाजळ। गोमूत्र किंवा गंगाजळ तुम्ही दोघींपैकी एक कोणतं तरी घेऊ शकता। आपण जिथे पूजा करतो त्या जागी आपण गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ करू शकतो। त्यानंतर मी इथे दिवाळीला पेटवण्यासाठी दिवे घेतलेले आहेत। तुम्ही 11, 21 किंवा 51 या प्रमाणात दिवे घेऊ शकता। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे अक्षत। कळस मांडतो आपण, त्याखाली अक्षदाची आरास करतो, त्यासाठी मी इथे अक्षदा घेतलेल्या आहेत। अक्षदानंतर आपण घेणार आहोत तेल हे दिवा पेटवण्यासाठी घेणार आहोत। तुम्ही तिळीचं किंवा आपलं रोजच्या खाण्यातलं तेलसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर चौरंगावर अंथरण्यासाठी एक लाल कपडा मी घेतलेला आहे। तुम्ही लाल किंवा पिवळा आपल्या आवडीप्रमाणे कपडा घेऊ शकता। ही आहे आपल्या दिवाळीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य। यानंतर एक आपण झाडू पण घेऊ शकतो, छोटा झाडू घेऊ शकतो पूजेसाठी। मी आज विसरलेले आहे, पण तुम्ही नक्की घेऊन या। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।